नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा. या धड्याचं नाव आहे सेवा आश्रमामधील एक दिवस. सेवा आश्रमातील एक दिवस. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात. राजूर येथील सेवाश्रमामध्ये पाऊल टाकताच अभयला एका नवीन वातावरणाची जाणीव झाली. यादव गुरुजींचा निसर्गाच्या सानिध्यात थाटलेला सेवाश्रम राजूर तालुक्यात प्रसिद्ध होता. निस्वार्थी सेवक म्हणून यादव गुरुजींची प्रसिद्धी होती. हुशार आणि कर्तबगार विद्यार्थी गोळा करून निस्वार्थी सेवेचे बीज त्यांच्या मनात रुजवण्याबद्दल आश्रमाची धडपड असे. दूरदूरच्या ठिकाणांहून अध्ययनासाठी विद्यार्थी सेवा आश्रमामध्ये येत असत. राजूरचा सेवाश्रम हा त्यामुळे सर्वांच्या आदरास पात्र ठरला होता. या गोपाळरावांना पाहताच यादव गुरुजी म्हणाले, चापोलीची काय बातमी आहे? मामांचं कुशल आहे ना? हा बाबा, देवांचा मुलगा अभय. याला या आश्रमात प्रवेश द्यायचा आहे. 4थीच्या परीक्षेत पहिला आलाय ना हा? होय. अभयने खाली वाकून यादव गुरुजींना नमस्कार केला. फार छान झालं. बाबांच्या आत्म्यास समाधान लावेल. मी स्वतः चापोलीस येणार होतो. आम्हीच आलो. बरं केलं. गोपाळराव, सेवाश्रम तुमचाच आहे. अभयचं शिक्षण सेवाश्रमामध्ये व्हावं अशी बाबांची इच्छा होती. आश्रमातील अनेक कार्यकर्त्यांनी गोपाळराव गुरुजींबद्दल धन्योद्गार काढलेले पाहून अभयचे मन प्रफुल्लित झाले. गोपाळरावांना निरोप देताना अभय म्हणाला, गुरुजी, मी आश्रमाच्या नियमांचे पालन करीन. गोपाळराव म्हणाले, अभय, आरंभी थोडे कष्ट करावे लागतील, पण या आश्रमाच्या कसोटीस तू उतरलास तर आयुष्यात येणाऱ्या कसल्याही संकटास तू धैर्यानं तोंड देऊ शकशील. तुला आश्रमात पाठवताना कठोर होऊन मी हा निर्णय घेतला आहे. गोपाळराव गुरुजींचे ते वाक्य अभय कितीतरी वेळा आपल्या मनाशी गोळवत होता. कठोर निर्णय? कठोर निर्णय असे गुरुजी का म्हणाले? गुरुजींच्या या वाक्यातील अर्थाची प्रचिती अभयला लवकरच आली. गोपाळरावांनी अभयला आश्रमाच्या शिस्तीची कल्पना दिली होती. झोपताना सकाळी लवकर उठण्याचा निश्चय मनाशी करूनच तो अंथरुणावर पडला. पहिला दिवस असल्यामुळे गाढ झोप लागेल म्हणून तो जागतच राहिला. कितीतरी वेळाने कोंबडा आरवला. आश्रमाची पहिली घंटा झाली. घंटा संपते न संपते तोच सर्व विद्यार्थी आपापल्या खोलीतून बाहेर पडले. अभय तयारच होता. तोही त्या विद्यार्थ्यात मिसळला. विद्यार्थी स्नानास निघाले तसा तोही स्नानास निघाला. थंड पाण्याने प्रथमच तो स्नान करत होता. दुसरी घंटा झाली. सर्व विद्यार्थी प्रार्थनेस उभे राहिले. प्रार्थना संपल्यावर भगवद्गीतेचे पाठांतर चालू झाले. अभयला पहिले 2 अध्यायच पाठ होते. विद्यार्थ्यांनी 18 अध्याय म्हटले. आश्रमातील विद्यार्थी पाठांतरात पुढे आहेत हे अभयने ओळखले. आपल्या अज्ञानाची त्याला जाणीव झाली. आणखी एक गोष्ट अभयला आश्रमात प्रामुख्याने जाणवली. आजपर्यंत तो आईच्या सावलीत वाढला होता. घरकामाची कोणतीच जबाबदारी त्याच्यावर नव्हती. तसा कधी प्रसंगच आला नव्हता. सेवाश्रमामधील प्रत्येक विद्यार्थी स्वतः पाणी शेंदूर आणत असे. स्वयंपाक ही विद्यार्थीच करत. स्वावलंबन हा आश्रमाचा महामंत्र होता. गुरुजी आणि विद्यार्थी दोघेही या व्रताचे पालन कटाक्षाने करत असेत. पाणी भरायचं आहे, एक विद्यार्थी अभयला म्हणाला. पाणी आपल्याला भरावं लागतं? होय. पाणीच काय, स्वयंपाकही करावा लागतो असे म्हणून तो म्हणाला. अभय, उचलती घागर. अभयने घागर उचलली. तेवढी जाडजूड लोखंडी घागर उचलण्याचा प्रसंग त्याच्या आयुष्यात पूर्वी कधी आलाच नव्हता. तू पाणी शेणतोस का नेऊन टाकतोस? अभयच्या मित्राने त्याला विचारले. मी आजचा दिवस शेणतो. शेंदणं सोपं नाही अभय. हाताला फोड येतील तुझ्या. तुझ्या हाताला फोड नाही का येणार? मला सवय आहे. मला ही सवय होऊ दे. अभय पाणी शेंदू लागला. हळूच त्याने पोहरा आडात सोडला. पोहरा उपडा झाला. वर उचलून त्याने परत खाली सोडला. पोहरा पाण्यात बुडला. भरलेला पोहरा खेचण्याचा प्रयत्न तो करू लागला. त्याला ते जमेना. मदतीला नारायणला हाक मारावी असे त्याला वाटले.
पण आपला दुबळेपणा दिसू नये म्हणून तो प्रयत्न करू लागला. जोर करून पोहरा ओढण्यास थोडे पुढे व्हावे तर झोप जाईल ही भीती होती. साधा लोखंडी पोहरा, पण तो अभयची परीक्षा पाहत होता. मग मनात आईची आठवण करून त्याने नेट लावला आणि तो बराबर पाणी शेंदू लागला. कुठली तरी असामान्य शक्ती त्याच्या अंगात संचारली होती. 2 पोहऱ्यांची ती घागर त्याने भरलेली घागर घेऊन नारायण झरझर चालत गेला. अभयला वाटले आपल्याने ही घागर हलवणे सुद्धा होत नव्हते. 10 घागरी पाणी शेंदून तो आश्रमात आला. तो घामाघूम झाला होता. अभय वर्गात गेला. लक्ष्मण, तू म्हणून दाखव काल दिलेला पाठ, यादव गुरुजी म्हणाले. मुखोद्गत केलेला पाठ लक्ष्मण घडाघडा म्हणू लागला. अभय, तुला काय काय येतं? संस्कृत येतं का? मला संस्कृत येत नाही. चापोलीच्या शाळेत संस्कृत शिकण्याची सोय नव्हती. तुला संस्कृत शिकायची इच्छा आहे? आहे. गीतेचे 2 अध्याय मला पाठ आहेत. संस्कृत शिकण्यासाठी थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. पडतील ते श्रम घेण्याची माझी तयारी आहे. मी मन लावून अभ्यास करीन. दिलेला पाठ वर्गातील इतर मुलांनी म्हणून दाखवला. गुरुजींनी नवीन पाठ शिकवला. पाठ सोपा करून शिकवण्याची यादव गुरुजींची हातोटी अभयला फार आवडली. झालेला अभ्यास भरून काढण्याचा अभयने निश्चय केला. संध्याकाळी अभय आपल्या घोंगडीवर तसाच लवणला. तळहातावरील फोड अधिकच ठणकत होता. थकव्यामुळे त्याला पटकन झोप लागली. झोपेत तो स्वप्नात अधीन झाला. स्वप्नात आईने हळूच त्याचा हात हातात घेतला. अगं बाई, आई म्हणाली. अभय, अंग गरम लागतंय. नाही ग आई, बघ किती ताप आला आहे. आई, ताप वगैरे काही नाही. अभय, असं खोटं नाटक करू नकोस. मी ओळखते सारं. आडाचं पाणी शेंदावं लागतंय ना? होय आई, मी शेंदलं खरं. तूच उभी राहिलीस ना माझ्या मागे येऊन. आई, तुझं नाव घेताच इतका जड पोहरा हलका झाला बघ. मी बराबर पाणी शेंदलं म्हणूनच फोड आले. येऊ देत आले तर तुलाही असेच फोड आले असतील ना? माझ्या बाळा, किती तू माझी काळजी करतोस. आई, मी एवढंच काम केलं तर तू त्याचं किती कौतुक करतेस. माझा राजा. स्वप्नातल्या या जगात अभय कितीतरी वेळ आईशी बोलत होता. तो स्वप्नातच रममाण झाला. अभय, उठला नाहीस? घंटा होण्याची वेळ होत आली. आज स्वयंपाकाची पाळी तुझी आहे. दारावर नारायण हाक मारत होता. एवढ्यातच घंटा वाजली आणि अभय ताडकन उठला. तर मित्रांनो, या धड्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं? तर मित्रांनो, जेव्हा आपण घरी असतो तेव्हा आपल्याला आपल्या आईवडिलांची किंवा असलेल्या माणसांची जेवढी सवय झाली असते, तशीच जेव्हा आपण दुसरीकडे जातो आणि एकटे असतो तेव्हा सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यावर पडतात तेव्हा त्यांची आपल्याला खरी किंमत कळते. जशी या धड्यामध्ये आपल्याला अभय आहे, जे पात्र आहे त्याला समजले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.